सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री associated by सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी निर्जला। न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। पाहूयात महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट मध्ये। परभणीमध्ये संविधानाच्या प्रतिकृतीची समाजकंटकाने विटंबना केली, त्यानंतर भीमसैनिकांना परभणी बंदची घोषणा केली। पण या दरम्यान तीव्र आंदोलने झाली आणि त्यात पोलीस अधिकाऱ्यांनी कोम्बिंग ऑपरेशन केले आणि आंदोलकांना बेदम मारहाण करून अटक करण्यात आली। या ऑपरेशन दरम्यान मोठ्या प्रमाणावर घरांचे आणि गाड्यांचे देखील नुकसान झाले होते। आंबेडकरी महिला वत्सला मानवदे यांना पोलिसांनी बेदम मारहाण केली। त्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झाला। पण या प्रकरणामध्ये अजूनपर्यंत पोलीस अधिकाऱ्यांवर ॲट्रॉसिटी आणि मानववधाचा गुन्हा दाखल झाला नाही। तसेच खोटे गुन्हे भीमसैनिकांसमोर जे दाखल केले आहेत ते अजूनपर्यंत मागे घेतले नाहीत। ज्या अधिकाऱ्यांनी सोमनाथ सूर्यवंशी आणि वत्सला मानवते यांना मारहाण केली त्या पोलिसांवर देखील गुन्हा दाखल झाले नाहीत। या मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात यांच्या गटाने आंदोलने सुरू केली आहेत। झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाची माहिती होताच नागरिकांनी वाघाला घेरले आणि त्याच्यासोबत अगदी 2 ते 5 फूट अंतरावरून धोकेदायक असे काही नागरिकांनी फोटो सेशन केले। एवढेच नाही तर वाघासमोर हुल्लडबाजी करून त्याला गोटे मारण्याचा संतापजनक प्रकार भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्याच्या हरदोली तई या गावालगत आज सकाळी घडला। सदर प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेता वाघाच्या सुरक्षेसाठी वन विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि नागरिकांना स्थळ परिसरातून हुसकावून लावण्याचा वन अधिकाऱ्यांनी प्रयत्न केला। वन विभागाचे अधिकारी यांच्या अथक प्रयत्नानंतर सदर वाघाला जेरबंद करण्यात यश मिळाले। यावेळी नागरिकांनी वाघाला पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती। वाघासमोर हुल्लडबाजी करून त्याला गोटे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर वन विभागाकडून कडक कारवाई करण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया वन्यप्रेमींकडून व्यक्त होत आहे। जालना जिल्हा हा जसा द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे तसाच तो मोसंबी उत्पादनासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे। मात्र सध्या हा मोसंबी उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडल्याचं चित्र जालना जिल्ह्यात पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने मोसंबी फळ लागवडीकडे वाटचाल केली आहे। मात्र यावर्षी मोसंबीवर मंगू रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने मोसंबीच्या फळाची मोठ्या प्रमाणात गळती होत आहे। मोसंबीच्या बागेत जिकडे तिकडे फक्त मोसंबीचे फळे पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। तर फळ गळती थांबण्यासाठी शेतकऱ्यांनी खर्च करून महागडी औषधे फवारणी, महागडे खते टाकली तरी काही फायदा होत नसल्याने शेतकरी हवादिल झाला आहे। मित्रासोबत सेनापती बापट रस्त्यावरून हनुमान टेकडीवर फिरण्यासाठी गेलेल्या महाविद्यालयीन तरुणीला कोयत्याच्या धाकाने लुटले। चोरट्याने तरुणीचे 1 लाख रुपयांचे सोने साखळी चोरून नेली व हनुमान टेकडी परिसरात अलीकडल्या काळात घडलेला हा तिसरा प्रकार आहे। या प्रकरणी तरुणीने डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे व त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आलाय। मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागणी म्हणजे निव्वळ राजकारण असल्याचा टोला आष्टी मतदारसंघाचे माजी आमदार बाळासाहेब आजबे यांनी लगावला आहे। धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन काय होणार असा सवाल देखील आजबे यांनी उपस्थित केला आहे। केवळ परळीतच नाही तर आष्टीत काय सुरू आहे, वाळूचे धंदे कोणाचे आहेत, पवनचक्की कंपन्या काम सोडून कोणामुळे गेल्या असं म्हणत आजबे यांनी अप्रत्यक्षरित्या धस यांच्यावर टीका केली आहे। तर देवस्थान जमिनी कोणी लुटल्या असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय। सह्याद्री सुपरफास्ट मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। सांगलीतील कवठे महांकाळ तालुक्यातील अग्रण धुळगाव येथे यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या तमाशामध्ये दंगा करणाऱ्या विरुद्ध तक्रार केल्याच्या कारणातून 6 जणांनी एकाचा भोसकून निर्घुण खून केला होता। या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश DY गौड यांनी 5 जणांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे। शिक्षा ठोठविण्यात आलेल्यामध्ये संदीप दादासो चौघुले, विशाल बिरुदेव चौघुले, नानासो उर्फ सागर माणिक चौघुले, कुंडलिक उर्फ कोंडीराम पांडुरंग कनक आणि विजय आप्पासो चौघुले यांचा समावेश आहे।
धुळे तालुक्यातील नगाव येथील आरोग्य केंद्राची व्यवस्था वाऱ्यावर सोडल्याचे समोर आले असून या ठिकाणी डॉक्टरांसह कर्मचारी वेळेवर उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांनी सकाळी 8 वाजता आरोग्य केंद्रात उपस्थित राहणे बंधनकारक असताना तब्बल 1.5 तास होऊन मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांसह कर्मचारी या ठिकाणी नसल्याचे समोर आले आहे। कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केलेल्या महिलांना तपासणीसाठी सकाळी 8 वाजता बोलवण्यात आले होते, मात्र 9:30 वाजल्यानंतर देखील या ठिकाणी डॉक्टर किंवा नर्स कोणीही उपलब्ध नव्हते। यामुळे ग्रामस्थांनी रोष व्यक्त केलाय व या ठिकाणी असणाऱ्या डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील आता ग्रामस्थांनी केली आहे। HMPVच्या पार्श्वभूमीवर स्वर्गवासी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात पूर्वतयारी करण्यात आली आहे। भिवंडी शहरात अद्याप HMPVचा कोणताही रुग्ण आढळला नसून तरी खबरदारी म्हणून शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे, तर हॉस्पिटलमध्ये स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जात आहे। तसेच औषधांचा साठा देखील शासकीय रुग्णालयात ठेवण्यात आलाय। दरम्यान हा आजार घातक नसून त्याविषयी घाबरण्याचे कोणतेही कारण नाही। सकस आहार घ्यावा व गर्दीच्या ठिकाणी थांबू नये। तसेच सर्दी, पडसे आणि खोकला खूप दिवस असल्यास रुग्णालयाशी संपर्क साधावा असे आवाहन भिवंडी उपजिल्हा वैद्यकीय अधिकारी माधवी पंदारे यांनी केले। गोंदिया जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस स्थानकामध्ये सध्या 69 बस कार्यरत असून त्यापैकी 4 शिवशाही बस आहेत आणि या 69 बसद्वारे गोंदिया आगारातील कारभार सुरू आहे व दर दिवशीच्या गोंदिया जिल्ह्यातील बस आगाराचे उत्पन्न 6 ते 7 लाख रुपये असून गेल्या आर्थिक वर्षामध्ये गोंदिया आगाराला फायदा झाला असून जवळपास 2 कोटी रुपयांचा नफा गोंदिया आगाराने कमवला आहे। गोंदिया आगारात सध्या एकूण 69 बसपैकी 4 शिवशाही बस कार्यरत असून 2025 मध्ये 12 बस या निकामी होणार आहेत, तर 10 नवीन बस गोंदिया आगाराला मिळणार आहेत। त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील बस स्थानकाच्या आगारामध्ये अजून नवीन बसेसची मागणी होत आहे। बीड आणि परभणीतील घटनेच्या निषेधार्थ सोनखेड येथील नागरिकांनी निदर्शने करत आंदोलने केली आहेत। बीडच्या मस्साजोग येथील माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण व परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण या 2 घटनेतील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा द्यावी व केस फास्ट ट्रॅक कोर्टमधून चालवावी, पीडित कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी या मागण्या सोनखेड येथील नागरिकांनी या निदर्शने आंदोलनातून केल्या आहेत। सह्याद्री सुपरफास्ट मध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।